प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे, जिथं दुष्काळी परिस्थिती आहे, जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे, जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे, आत्तापर्यंत 47,63,000 नुकसान भरपाई अर्जांना आपण मंजुरी दिलेली आहे. आत्ताच पाहिल्याप्रमाणे शेतकऱ्यांसाठी अतिशय मोठी खुशखबर आता आली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, पीक विमा रक्कम अखेर तुमच्या खात्यामध्ये जमा होण्यासाठी मुहूर्त आता लागलेला आहे. भरपूर दिवसापासून मुहूर्तच लागला नव्हता. शेतकरी बांधव भरपूर दिवसापासून पीक विम्याची वाट पाहत होते. तर मग आता राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारने आता दिली आहे. बघा, तर शेतकरी बांधवांनो, राजस्थानमधील झुंझुनू येथे प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 30 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये 3200 कोटी रुपये जमा होणार आहे. हा पहिलाच हप्ता असल्याने ज्यांच्या खात्यात पैसे आले नाहीत, घाबरून जाऊ नका. ज्यांच्या खात्यामध्ये पैसे आले नाही त्यांनी देखील आता काहीच घाबरण्याची गरज नाही, कारण की सरकारने लवकर अजून 8,000 कोटी रुपये देण्याबाबत मोठी बातमी आता दिली आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांसाठी मोठी अपडेट आली असं म्हणलं तरी काहीच हरकत पडणार नाही. आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज या ठिकाणी निधी जमा होत आहे. बघा, हा निधी कमी जमा होत नाही शेतकरी बांधवांनो, तर हा मोठा निधी जमा होत आहे. म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही आता भरपूर दिवसापासून पीक विम्याच्या प्रतीक्षेमध्ये होता. तर मग शेतकरी बांधवांसाठी महाराष्ट्र सरकारकडून एक खूप मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे. आता तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे टाकण्यासाठी सरकारने परवानगी दिली आहे. नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा आता सुरू झाला असून सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, पीक विम्याची तुम्ही वाट पाहिली बरोबर का? तर मग तुमच्या खात्यामध्ये सर्व पीक विमा आला का? तर नाही. काही शेतकऱ्याला पीक विमा मिळाला तर काहींना भेटलाच नाही. आता तसं काही घडणार नाही, कारण की हे पैसे सरकारच्या माध्यमातून सुरुवातीला 14 जिल्हे आणि 84 तालुक्यामध्ये दिले जाणार आहे. जर तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तर नक्कीच आता तुमचा फायदा होणार आहे. तर शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून महत्त्वाचं म्हणजे की बघा, आता चुकीच्या बातम्या आल्या होत्या. काही या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून काही यूट्यूबर्स असो, काही रेस्टार असो किंवा कोणी असो, यांनी भरपूर प्रमाणामध्ये चुकीच्या बातम्या या ठिकाणी दिलेल्या आहे. त्या चुकीच्या बातम्यांमुळे शेतकऱ्यांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झालं होतं की आम्हाला पीक विमा भेटणार की नाही. पीक विम्याचं अखेर काय झालं? एवढ्या दिवसापासून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक विम्याचं आश्वासन दिलं, परंतु पीक विमा कुठं गेला? शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये का पीक विमा आला नाही असं या ठिकाणी शेतकऱ्याला वाटत होतं. तर आता चिंता करू नका, तुम्हाला नक्कीच या ठिकाणी पीक विमा योजनेचा आता फायदा होणार आहे, कारण की सरकारच्या माध्यमातून महत्त्वाची अपडेट आता या ठिकाणी देण्यामध्ये आली आहे. आता बघा, तुमच्या बँक खात्यामध्ये विम्याचे सर्व पैसे मिळून जातील हे देखील या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. कारण सरकार पुन्हा एकदा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही मदत पाठवणार आहे. नेमकं मग पैसे कोणत्या जिल्ह्यात सर्वात आधी येणार आहे आणि कोणाला मिळणार आहेत याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला इथे एकदम ओरिजिनल अशा बातम्या पाहायला मिळतात. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांसाठी ही मोठी घोषणा असून सरकारकडून रक्कम आता मंजूर झाली आहे. दुसरा टप्पा वाटप आता सुरू झाला असून याद्यासुद्धा आता आल्या आहे. लगेच ही यादी तपासून पहा. जर यादीत तुमचा जिल्ह्याचे किंवा तालुक्याचे नाव असेल तर थेट तुमच्या खात्यामध्ये पैसे येतील. पहिल्या वेळी ज्यांना पैसे भेटले नव्हते त्यांना आता या दुसऱ्या टप्प्यात नक्कीच पैसे मिळणार आहे असं स्पष्टपणे आता सरकारने सांगितलं आहे. या योजनेमध्ये
कोणाला 14,000, कोणाला 15,000 तर कोणाला 17,000 रुपये मिळणार आहे. सरकारची एक महत्त्वाची यादी आली असून त्यात तुमचं नाव असल्यास थेट 19,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जात आहे. पण लक्षामध्ये ठेवा, हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच आला असेल. तर चिंता करू नका शेतकरी बांधवांनो, 24 तासाच्या आतमध्येच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होत आहे. हा पीक विमा फक्त 14 जिल्ह्यामध्येच येणार आहे. या जिल्ह्यांची नावे मी तुम्हाला पुढे वाचून देखील दाखवणार आहे. त्यामुळे आता शेवटचे 2 मिनटं व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की तुमची एक चूक आणि या ठिकाणी पीक विमा मिळणार नाही असं देखील घडू शकतो. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला समजेल की तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये आहे की नाही. ज्यांचे नाव यादीमध्ये आहे त्यांना 17,000 ते 18,000 रुपयापर्यंतची मदत मिळणार आहे. सरकार आता सर्व शेतकऱ्याला सरसकट म्हणजे सर्वांना मदत देण्याचं काम करीत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना आता मोठा आधार सरकारच्या माध्यमातून मिळत आहे. हे पैसे थेट DBTद्वारे येणार आहे. याचा अर्थ असा आहे, सरकारने तिकडून बटन दाबली की 15 ते 20 मिनिटांमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यात पैसे जमा होतात. कोणाचे हे पैसे अडकणार नाही असं देखील सरकारने सांगितलं आहे. त्यामुळे कोणत्याही शेतकऱ्याला नाराज करण्यासारखं आता घडणार नाही. आता कसलीच काळजी करू नका. कोणाला 14,000 मिळतील तर कोणाला 18,000, पण पैसे या ठिकाणी 24 तासामध्ये 100% शेतकरी बांधवांनो तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येत आहे. आता आपण पाहून घेऊया की कोणत्या 14 जिल्ह्यात आणि कोणत्या 84 तालुक्यात हे पैसे वाटप होणार आहे. सरकारने 2 वेगळ्या याद्या पाठवल्या आहे. पहिली यादी पीक विम्याची आहे, ज्यामध्ये 17,000 रुपये मिळणार आहे. दुसरी यादी नुकसान भरपाईची आहे, ज्यामध्ये 18,000 रुपये मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आता जास्त चिंता करण्याची गरज पडणार नाही. सरकारने मोठी घोषणा केली असून सर्व रक्कम आता मंजूर देखील झाली आहे. तुम्हाला तुमची यादी लगेच तपासायची आहे. यादी कशी पाहायची हे मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहोत. तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांचे नावेसुद्धा आता आपण या ठिकाणी पाहून घेऊया. पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की जळगाव. जर तुम्ही जळगाव जिल्ह्याचे असाल तर तुमच्या खात्यामध्ये 17 ते 18,000 येणार आहे. सध्या हिवाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे सरकारने तिथून हे मोठी घोषणा केली आहे. हे पैसे कोणाला न विचारता थेट तुमच्याच खात्यामध्ये आता जमा होत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुका बघा, या ठिकाणी करवीर तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी वाटपाला सुरुवात होत आहे. या तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याचे आणि नुकसान जे काय त्यांचं झालं होतं त्याचे पैसे आज जमा होणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, येथील शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आता चिंता करायचं सोडून द्या, कारण तुमच्या भागाचे नाव यादीमध्ये आलं आहे. त्यानंतर पुढचा तालुका आहे बघा शेतकरी बांधवांनो, आता या ठिकाणी जामनेर या तालुक्यातसुद्धा नुकसान भरपाईचा दुसरा टप्पा मंजूर झाला आहे. सर्व पैसे थेट DBT प्रक्रियेतून वाटले जाणार आहे. सरकारी साहेबांनी सांगितलं आहे, आता कोणालाही जास्त वाट पाहण्याची गरज पडणार नाही. सरकारने आता नवीन नियम काढला आहे. जर तुम्हाला हे पैसे हवे असतील तर तुम्हाला 2 महत्त्वाची कामे करावी लागतील बघा, तरच तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होईल, अन्यथा तुम्ही वंचित देखील राहू शकता. सरकारने सांगितलेली महत्त्वाची कामे देखील तुम्हाला करून घ्यावी लागेल, तरच या ठिकाणी तुम्ही पात्र राहणार. नाहीतर यादीमधून तुमचे नाव देखील या ठिकाणी कापले जाईल आणि तुम्हाला पैसे देखील मिळणार नाही. ही कामे पुढच्या 5 दिवसांच्या आतमध्ये करून घ्या, कारण वितरण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने सुरू आहे. कदाचित असं देखील होऊ शकतो की तुमचा जिल्हा नाही आला तरी चिंता करू नका. सरकारने सांगितल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने सर्व जिल्ह्यामध्ये वितरण होणार आणि जेव्हा कधी राहिलेल्या जिल्ह्यामध्ये वितरण होईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर कळविण्यात येईल. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये वितरण होणार. पुढील काही तालुक्यांची नावे पाहूया जिथे मदत मिळणार आहे. सरकारने 663 कोटी रुपयांचा
नवीन निधी मंजूर केला आहे. मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या फाईलवर सह्या केल्या आहे. ज्यांना आधी पैसे मिळाले नव्हते त्यांच्यासाठी हा निधी खूप महत्त्वाचा आता ठरत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. पुढचा तालुका आहे राहुरी. येथे 17,000 रुपयांचा पीक विमा, अपघात आणि 18,000 रुपयांचे नुकसान भरपाई मिळणार आहे. तसेच पाथरी तालुक्यातील शेतकऱ्याला सुद्धा 13 ते 17,000 रुपयापर्यंत मदत मिळेल. त्यानंतर बीड जिल्हा बघा, आणि या ठिकाणी पूर्ण तालुका सेलू बघा, या ठिकाणी शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सोनपेठ तालुका, या ठिकाणी सुद्धा पैसे आता वाटप केले जात आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे हे पैसे याच महत्त्वाच्या बँकेमध्ये जमा केले जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, हे पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुमचे बँक तपासून पाहणं गरजेचं आहे. यामध्ये प्रामुख्याने बँक ऑफ महाराष्ट्र, स्टेट बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ इंडिया या बँकांचा समावेश आहे. तसेच ज्या शेतकऱ्यांची खाती बघा आपल्या जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती जिल्हा सहकारी बँकेमध्ये आहे, जसे की परभणी जिल्हा बँक, बीड किंवा नांदेड जिल्हा बँक, अशा सर्व बँकांमध्ये हे पैसे आता सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या शेतकरी बांधवांनो, या पीक विमा योजनेचा आणि नुकसान भरपाईचा फायदा महाराष्ट्रामधील अनेक जिल्ह्यांना मिळणार आहे. यामध्ये प्रामुख्याने अहमदनगर, जळगाव बघा हे महत्त्वाचे जिल्हे आहेत. कोल्हापूर, सातारा, सांगली, त्यानंतर यवतमाळ आणि बुलढाणा या जिल्ह्यांचा समावेश आहे. त्यासोबत हिंगोली, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सोलापूर, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना सुद्धा प्राधान्याने ही मदत दिली जाणार. तुमच्या जिल्ह्याचं नाव यादीमध्ये असेल तरच तुम्हाला सरकारच्या माध्यमातून पैसे मिळतात, असं या ठिकाणी सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. आता सर्वात महत्त्वाची 2 कामे कोणती? पहिलं काम म्हणजे तुमच्या जवळच्या CSC केंद्रात जाऊन KYC करून घ्या. दुसरं काम म्हणजे तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी जोडलेले असावे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा बँकेला दिलेला असावा. हे केल्याशिवाय पैसे खात्यामध्ये येणार नाही. ही माहिती तुमच्या ओळखीच्या शेतकरी भावंडांना नक्की शेअर करा, कारण त्यांना पण या ठिकाणी एकदम ओरिजिनल अशी बातमी पाहायला मिळाली पाहिजे. तर शेतकरी बांधवांनो, कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.